गुंडाविरोधी पथकाची एक महत्त्वपूर्ण कामगिरी नाशिकमधून समोर येत आहे। उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना रविवारी 10 मार्च रोजी आम्रपाली झोपडपट्टी येथे रोशन काळे, मोंटी काळे, प्रदीप सोनवणे यांनी एका इसमावर धारदार हत्याराने डोक्यात वार केल्याची धक्कादायक घटना घडली। सदर आरोपींविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा चंद्रकांत खांडवी आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथकास आदेश दिले। त्या अनुषंगाने बुधवारी गुंडाविरोधी पथकाने आरोपी रोशन काळे हा निलगिरी बाग म्हाडा वसाहतीत येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार निलगिरी म्हाडा वसाहत परिसरात गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी यांनी सापळा रचला। रोशन काळे यास ताब्यात घेतला। त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतूस असा एकूण 43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या संदर्भातील पुढील चौकशी करता त्यास आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी आणि प्रदीप ठाकरे यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।